सावली ही अशात हसते, ठाव ठिकाण माझा पुसते, मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठी हलके, असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा, देईल हात तुझी अस्मिता. अस्मिता, अस्मिता, अस्मिता. काय आपण अशी पैठणी रेग्युलर वापरत नाही, पण एक ठेवणीतली गोष्ट असते ना, तशी ठेवून द्या तिला. म्हणजे काय आल्या गेल्या लोकांना दाखवता येईल. आणि आपली कंपनी तिचं काय, ती चालूच राहणार. ती मदर कंपनी काय आहे की ती आता इतकी व्यवस्थित चालली आहे. माझ्या मुलाचा पराक्रम आहे आणि मी वाचणार नाही. पण तुला सांगू तेजू, या सुहासचा अपशकून नको आपल्या प्रोजेक्टला. तुमची ही आजची जनरेशन आहे खरंच खूप हुशार आहे, चौकस आहे, स्वतःला अपडेट ठेवते. नाही, काही नवीन डेव्हलपमेंट्स विषयी सांगायचं होतं. एनिथिंग सिरियस? म्हणजे म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. नियतीपुढे माणसाचं काहीच चालत नाही, हे पटलंय मला. कव्वा मला भेटायला आला. सत्य सुद्धा मला आज भेटायला आला होता. योगायोग असू शकेल ना. का संग्रामची काही नवीन खेळी? तो कव्वा तर मला संपूर्णपणे शरण आला होता आणि संग्रामला शिव्या देतो. आयुष्यपत आपण गद्दार नाही साहेब, आपली जबान आहे. आणि आपला डाऊट आला ना तर आपण जबान कापून देणार. अहो पाहिजे तर आपली ट्रायल घ्यावं साहेब. बापरे, म्हणजे एकूणच हे प्रकरण जरा गंभीर वाटतंय, डेंजरस वाटतंय. हॅलो, हा बोला बोला संग्राम शेठ, काय सेवा करू आपली? कुठे ट्रान्सफर हवी? कुठलं पोलीस स्टेशन रेकमेंड करताय? शहीद इन्स्पेक्टर पाटील नक्षलवाद्यांच्या गोळीबारात ठार झाले. त्यांच्या कुटुंबियांना सरकारनं मदत जाहीर केलेली आहे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च थोर समाजसेवक संग्राम शेठ करणार आहेत. संग्राम शेठ, अहो काय झालं जरा नेमकं सांगा की. अरे त्या कव्वाला का सोडला? आतमध्ये सडवायला सांगितलं होतं ना. अहो आज नाही उद्या त्याला सोडावं लागलं असतं की. त्यातून तो तुमचं नाव सारखं सारखं पुढे करत होता. कोर्टात जर मॅटर गेला असता ना, ज्या अडचणीत आला असता तुम्ही संग्राम शेठ. अरे पुढचं पुढे बघता आलं असतं. आज घोडा घेऊन तो माझ्याच मागं लागलाय पिसाळल्यासारखा. संग्राम शेठ, घोडा तुमचा आहे.
ताबडतोब काढून घ्या त्याच्याकडनं. अरे काय येड लागलाय काय तुला? कुऱ्हाड पायावर पडली नाही म्हणून काय पाय कुऱ्हाडीवर मारायला सांगतोयस मला तू? हे बघ, तो घोडा, तो कव्वा आणि तू काय वाटेल तो गोंधळ घाला, मला याच्यामध्ये घेऊ नका. अहो असं कसं संग्राम शेठ? आता तुमचा माणूस म्हणल्यावर तो माझा माणूस नाहीये. घोडा घेऊन माझ्या समोर उभा राहतो नमक हराम, हा माझा माणूस असूच शकत नाही. अरे आपल्याच माणसावर उलटाचे धडे संग्राम शेठ त्यानं तुमच्याकडनंच घेतलेत. आता तो तुमच्यावर उलटलाय म्हणून तुम्ही साठपाटलाय. संग्राम शेठ काळजी घ्या. आता फासे उलटे पडत चालले. स्वतःच्या जीवाला जपा. आता मी अलर्ट करतोय असं समजा. गुड डे. आता फासे उलटे पडत चालले. स्वतःच्या जीवाला जपा. आता मी अलर्ट करतोय असं समजा. स्वतःच्या जीवाला जपा. आता मी अलर्ट करतोय असं समजा. हे ते पिस्तूल नाहीये. ते म्हणजे ज्यानं वनितावर गोळी झाडली ते पिस्तूल पाहिजे मला. काढ इकडे. चल दे. निघ. जा दुसरीकडे शोध. ते पोलीसवाले म्हणजे तुमच्याशी गोड बोललो नाही तर लगेच खांद्यावर बसता तुम्ही. आपण निघ म्हटलं ना. पिस्तुलावरनं गुन्हेगार शोधू नको, आधी गुन्हेगार शोध. हत्यार आपोआप मिळेल. चलो. संग्राम शेठ, या केस मध्ये थोडं वेगळं आहे. काय मला आधी हत्यार मिळणार आणि मग हत्यारा आपोआप चालत माझ्याकडे येणार. कळलं? येतो मी. या. गुड नाईट. गुड नाईट. अस्मिता अस्मिता इथेच देऊ की दुसरीकडे कुठे? हा, असे व्यवहार उघड्यावरतीच करावेत. अहो लोकांना संशय येत नाही त्याच्यामुळं. काय फाईल आहे की पाकिट आहे? पाकिट आहे. म्हणजे बघा, उगाच इतरांना संशय यायचा की पाटील राजरोसपणे पाकिट घ्यायला लागलेत म्हणून. मला पाकिट उघडून बघावं लागेल. माझी काही हरकत नाही. कडेकोट फिल्डिंग लावली आहे मी आणि निष्ठाला एवढीशी जागा शिल्लक नाहीये. ही तुम्ही मागवलेली फाईल. हा कसा आहे? कॉन्स्टेबल विश्वासातले आपले, काही काळजी करू नका. पण तरी सुद्धा मी त्याला संग्रामच्या पेरोलवरती ठेवलंय. त्याच्याकडच्या बातम्या आपल्याला समजतात ना. नाही ते ठीक आहे, पण पाकिटाचा उल्लेख याच्याकडे करू नका. आणि अगदी त्याला कळायच्या त्याला गजाआड करा. म्हणजे त्याचा मोबाईल जप्त करा आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला. एक काम करा, तुम्ही माझ्या खुर्चीतून बसा
मी बघतो कुठेतरी सिक्युरिटी ऑफिसरची नोकरी. एवढं चिडायला काय झालं तुम्हाला? मी काही बोलले का? आईला आमचा वरिष्ठ सुद्धा एवढ्या डिटेल इन्स्ट्रक्शन देत नाही कधी मला. एवढ्या द्यायला सुरुवात केली तुम्ही. नाही म्हणजे सॉरी. काय ना, मी या केसमध्ये एवढी इन्व्हॉल्व झाले की नकळतपणे आगाऊपणा केला असेल मी. वन्स अगेन सॉरी. ठीक आहे. काय आहे? ही संग्राम सारखी जी सोशल वर्कर माणसं आहेत ना, ती माझ्या डोक्यात जातात. काम काही करत नाहीत, उपद्रव मात्र भरपूर करतात. म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना, तेव्हा तेव्हा या लोकांना मी आत घेतो आणि त्याचा चांगला माज उतरवतो. पण मला भीती वाटते ते त्याच्या पाठीमागे असणाऱ्या अदृश्य हातात जे त्यांना संरक्षण देत असतात. यावेळी तो अदृश्य हात आपल्या पाठीशी आहे. त्या हाताचं कन्फर्मेशन मिळालं म्हणूनच ही फायनल स्टेप उचलली आहे मी. हे कागदपत्र. गुड, व्हेरी गुड. गेले 6 महिने मी हा हा, आता काय काळजी करू नका. तुम्ही कागदपत्र तयार केलेत ना, आता त्या संग्रामला आत घेतो आणि आत घेतल्यानंतर अशी फाईल बनवतो की त्याचे बाहेर पडायचे सगळे दरवाजेच बंद झाले पाहिजेत. या तुम्ही. थँक्यू. आज खरीच आहात वाटतं. संस्कार हे बायकोनी केलेले संस्कार. रात्री बाहेर गेलो ना चिडचिड करते. हो हो, पण तुमचे वर्किंग आवर्स तर रात्रीच सुरू होतात ना. कसं आहे अभिजितराव, एकदा नाव कानफाट्या पडलं ना मग ते काही केलं जात नाही. एकदा जेलमध्ये गेलो, महान लोकांच्या संपर्कात आलो, सगळे असे म्हणजे दरोडेखोर, खंडणीखोर, खून, हाफ मर्डर केलेले सगळे कसे असे असे नाव वाजलेली माणसं सगळे असे ओळखीचे झाले माझ्या. बर, कुठे आहेत ते? आत आहेत की बाहेर आहेत आता? आत बाहेर चालूच असतं. म्हणजे आपण लोक कसं म्हणजे तुम्ही लोक हवा पालट करण्यासाठी महाबळेश्वर, माथेरानला जाता, ही लोक येरवड्याला जातात. मला सांगतो या पावसाळ्याच्या सीझन मध्ये येरवड्याचं वातावरण एकदम प्लेझंट असतं. सध्या काय चालू आहे? असं काय, माझं तेव्हाही काही चालू नव्हतं, आताही काही चालू नाही. पूर्वी कविता करायची, छान करायचं असं इतर लोक म्हणतात. अर्थात तुमची बहीण पण त्या कवितांवरच बाळली होती. ही कवितांवर बाळली, माझ्या आयुष्यात आली, अख्खं आयुष्य ढवळून निघालं. कारण त्यानंतर तुमचे तीर्थरूप आले माझ्या आयुष्यात. तिला घरात डांबलं, मला तुरुंगात. अहो पण गुन्ह्याखाली पकडली. जागीरदारांच्या मुलीवर प्रेम केलं, एवढा मोठा गुन्हा केला होता मी. तुम्हाला सांगतो अभिजितराव, आपल्या भारतातली तुरुंग म्हणजे ह्या कार्यशाळा आहे. छोट्याशा गुन्ह्यासाठी आत गेलेला माणूस अट्टल गुन्हेगार बनून बाहेर पडतो. बेडर बनवतात माणसाला तिकडे. बेदम मार खायची सवय लागते. तुम्हाला सांगतो कॉलेज मधलं रॅगिंग झक मारेल असं रॅगिंग चालतं तिकडे. तुमच्या एवढी नाही, पण तुरुंगाची थोडी चव मी पण चाखली. हा म्हणजे जागीरदार असल्यामुळे विदारक अनुभव नाही आहेत, कारण पोलीस खूप चांगले वागतात. मुद्द्याचं बोलू. पैसा होतायची तयारी आहे. खूप प्रपोजल्स आहेत माझ्याकडे. आता विश्वास ठेवणार असाल तर
तसं माझ्यावर कोणी विश्वास ठेवतच नाही. तुरुंग युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट आहे ना माझ्याकडे. जिजाजी, माझा तुमच्यावर विश्वास आहे. पैसा आमचा, सॉफ्टवेअर तुमचं. चला एक काम करूया, एक लॉंग ड्राईव्ह वर जाऊया. वाटेतच डिटेल्स वगैरे डिस्कस करूया. आणि काळजी करू नका, ताईना मी सांगतो. अस्मिता अस्मिता हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. हां ओके. नाही 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 आदित्य, डिटेल्स मला आता नको सांगूस. तू मला प्रत्यक्ष येऊन सांग ह्या सगळ्या डिटेल्स. ओके. आदित्य, डील लवकरात लवकर फायनलाइज कर आणि घरी येऊन ही गोड बातमी तू स्वतः दे सगळ्यांना. बाबांना सांगते मी आता. हो नाही, मी हॉलमध्ये आता. पिल्लू मजेत, माईन जवळ आहे. ठीक आहे, चल बाय. करते नंतर फोन. बाय. केव्हा येत आहेत चिरंजीव? या आठवड्यात येईल मोस्टली. यावेळी डील फायनल करायला वेळ लागला नाही? हो बाबा, पहिल्या वेळेला दुधाने पण तोंड भाजलंय, त्यामुळे आता ताक सुद्धा फुंकून पितोय. यावेळेस बेसिक डील फायनलाइज करताना तो घाई करत नाहीये. म्हणजे लिगली सगळे मॅटर्स क्लिअर आहेत ना, टायटल क्लिअर आहेत ना, याचं व्हेरिफिकेशन करून घेतोय, थर्ड ओपिनियन घेतोय. कम्प्लीट ब्रेन स्टॉर्मिंग झाल्यानंतरच डील फायनलाइज करणार आहे तो. सहज एक विचार मनात आला. हा, आजकालच्या या जनरेशनला कितीतरी फॅसिलिटीज आहेत नाही? म्हणजे बसल्या जागी नेटवरून तुम्हाला सर्च करता येतं, हवी ती माहिती मिळते, मोबाईलवरून जगात कोणाशीही बोलता येतं. मी कंपनी सुरू केली ना तेव्हा असलं काही नव्हतं. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायचे, मनाचा कौल घ्यायचा. नाही म्हणायला एक मित्र होता अण्णा, त्याच्याशी चर्चा करायचो कधी कधी. बाबा 21व्या शतकात आता आहेत, फॅसिलिटीज आहेत, कन्सल्टंट्स आहेत, सल्ले द्यायला एक्सपर्ट्स अवेलेबल आहेत. हे सगळे एक्सपर्ट्स आपापले प्रोजेक्ट रिपोर्ट्स सबमिट करतात, प्रेझेंट करतात. पण ह्या सगळ्या प्रोजेक्ट रिपोर्ट्सचा कॉम्पिटेटिव्ह स्टडी करून शेवटी निर्णय जो घ्यायचा असतो तो आपल्यालाच घ्यायचा असतो ना, कारण शेवटी पैसे आपले लागलेले असतात त्यात. त्यामुळे मनाचा कौल हा घ्यावाच लागतो. यू सेड इट. पण तेजस्वीने एक सांगू का? हा, आता आपल्याला डायव्हर्सिफिकेशन करायला हवं. एकाच कुटुंबातले एकाच युनिटमध्ये काम करतायत हे योग्य नाही. विभागणी झाली पाहिजे, डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे. प्रत्येकाने काम केलं पाहिजे, घरातल्या प्रत्येकाने ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन. आणि ऑफकोर्स आपल्या सगळ्यांमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन आहे. तरच आजच्या जमान्यात आपण मार्केटमध्ये टिकून राहू. आता हे सगळं मी तुला सांगतोय, पण हेही तेवढंच खरं आहे की काही दिवसांनी मी आणि माई वानप्रस्थाश्रमाला जाणार. नाही, ही गोष्ट मला अजिबात मान्य नाहीये. नॉट डन. अगं तू नाही म्हणून काय होणार आहे? काही होणार नाहीये. मी लवकरात इथून निघून जाणार आहे. माझ्या पाठी का पडलायस? काय करू भाई,
तुमची सवय झाली आहे. अगं अमूला आहे ना सवयच आहे. बातमीच्या शोधात असेल एखाद्या. आपण गावाला जाऊया ना. त्याला इथं आपल्याला पोलीस जगू देणार नाहीये. माझा खरंच विश्वास बसत नाही. दोन्ही भाऊ अचानक माझी एवढे चांगले का वागायला लागले? आय एम सॉरी. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता